नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत NH52वरती म्हणजेच चाळीसगाव धुळे नॅशनल हायवेवरती. आणि थांबण्याचं मेन रिझन म्हणजे इथून आपल्याला एक घाट लागलेला आहे, ज्यामध्ये एका बाजूला संपूर्ण सह्याद्रीची सुरुवात होताना आपल्याला दिसते. समोर अतिशय सुंदर असा सनसेट होणार आहे थोड्याच वेळात, आणि त्याच्या समोर संपूर्ण दिल्ली प्रांत MP मार्गे, जिथे एकही पर्वत किंवा डोंगर नाही आहे. सो ही खास गोष्ट आहे आपल्या सह्याद्रीची. जेव्हा आपण घाट चढून वरती होतो तेव्हा दौलताबाद किल्ला हा ट्रँग्युलर सिमेट्रॉइड पॅरामिडसारखा दिसतो. इकडे दौलताबाद किल्ला आहे, इकडे समोर देवगिरी फोर्ट आहे, आणि हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि आपला सनसेट. सो मित्रांनो, मे आय प्रेझेंट यू औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणी आणि संपूर्ण परिसर. इव्हनिंगचा टायमिंग झालेला आहे, चांदू मामा पण आलेले आहेत. या साईडला वेरूळ लेणीज आहेत, इकडे दौलताबाद किल्ला, आणि आपल्या 4थीच्या पुस्तकातलं प्रसिद्ध मेंढा तोफ ह्याच किल्ल्यावरती आहे. आणि सनसेट पण होत आहे, सो एक छान व्ह्यू आपल्याला भेटणार आहे. आपलं घृष्णेश्वर महादेवाचं जे 12वं ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन जस्ट कंप्लीट झालेलं आहे. तर आपण पोचलेलो आहोत आता प्रसिद्ध एलोरा केव्समधील कैलाश मंदिराजवळ, जो सुमारे एका कातळामधून 2 लाख टन कातळ कोरून टॉपपासून बॉटमपर्यंत आणि आतून बाहेरच्या साईडला असा इनसाईड आऊट असा कोरलेला आहे 1 पीस स्टोनमध्ये. प्रसिद्ध एंट्रीलाच महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे, ज्यांचं स्वागत हत्ती करत आहेत. काही कोरीव शिल्प हे तोडण्यात आलेले आहेत मुघल सैन्याकडून. समोरच 2 प्रमुख कीर्तिस्तंभ आहेत, हत्ती शिल्प आहेत. हे प्रसिद्ध कैलाश मंदिर आहे, जे शंकराला अर्पित आहे. आतमध्ये मोठं शिवलिंग देखील आहे मेन गाभाऱ्यामध्ये. आणि ही संपूर्ण संरचना टॉपपासून बॉटमपर्यंत आणि इनसाईड आऊट म्हणजे आतून बाहेरच्या दिशेने अशी कोरलेली आहे. आणि जेवढा आपल्याला ओपन स्पेस दिसत आहे एवढा रॉक इथून जागेवरून कट केलेला आहे. शिवाय त्याच्यामध्ये डेकोरेशन्स देखील केलेले आहेत. नक्षीकाम खूप सुंदर आहे. मंदिराच्या मेन द्वाराजवळ आणि चारी भिंतींना असलेले प्राण्यांचे शिल्प, हत्ती, वाघ, सिंह, हे त्यावेळचं हिंदू धर्मातील प्राण्यांना असलेलं महत्त्व दर्शवितात. तसेच वरती आपण पाहू शकता की देवी देवतांच्या मूर्ती आहेत. त्यावेळचं राष्ट्रपंडित या राज्याने संपूर्ण 10 पिढ्या खोदकाम करून हे सर्व मंदिर बांधलेलं आहे. मुघल साम्राज्याने हिंदू राष्ट्राला केलेलं डॅमेज आपण इथे क्लिअर कट पाहू शकतो. ह्या हत्तीमध्ये पण संपूर्ण जे डिटेल नक्षीकाम होतं ते वरवरून पूर्ण तोडलेलं आहे, पण त्याची सोंड ही किती सुबक आहे आजही. आणि ह्या सर्व हत्तींची इथे सोंड तोडलेल्या आहेत, जेणेकरून हिंदू राष्ट्र हे मोगलिक किंवा औरंग समाजामध्ये समाविष्ट व्हावं. 1 पीस स्टोन कार्विंग करत असताना टॉप टू बॉटम येत असताना ह्यांनी किती चांगल्या पद्धतीने हा शिल्प कोरलेला आहे त्याची आपल्याला एक आयडिया येते. हा जवळपास 350 फुटाचा पॅच आहे, जो त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड तोडलेला आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल हा 20 फुटाचा पॅच आहे, जो त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड हॉरिझॉन्टली तोडलेला आहे. त्यानंतर ते आतमध्ये पोचलेले आहेत आणि मग आतून असं शिल्प कोरत कोरत ते बाहेरच्या साईडला मेन गेटला गेलेले आहेत. मंदिर, प्रमुख मंदिर, सभामंडप आणि गाभारा ह्यांच्या एक्सटर्नल साईडचे काही शिल्प अजूनही चांगल्या पद्धतीने जतन केलेले आहेत. टॉपवरती असलेले सर्व सोन्याचे कळस चोरले गेलेले आहेत, त्यामुळे टॉप सध्या एम्प्टी आहेत. आणि प्रत्येक छोट्या छोट्या केव्जमध्ये एकेका देवी देवतांच्या मूर्ती, नर्तकांच्या मूर्ती आहेत, यक्ष आहेत, गंधर्व आहेत. शिवाय त्यावेळेची समाज प्रबोधनाची असलेली कामे किंवा त्यावेळेला जे काही काम चालू असायचं ते सर्व इकडे खालच्या साईडला कोरलेलं आहे.
तत्कालीन नक्षीकामामध्ये ह्या साईडला संपूर्ण हत्ती आहे. त्यांची एक विशेष गोष्ट म्हणजे जर दोन हत्ती मी रँडमली जर चेक करतो तर त्यांचे नाक, कान, डोळे, सोंड, त्याच्यामधलं अंतर आणि त्यांचा डायमीटर देखील सेम आहे. त्यावेळेला टॉपपासून बॉटमपर्यंत म्हणजे हा डोक्यापासून खालपर्यंत कोरत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही स्टोनला एक जरी क्रॅक गेली असती तरी संपूर्ण डिझाईन यांचं फेल गेलं असतं. बट स्टील इट्स अ मार्वलस. एकाच वेळेला संपूर्ण नक्षीकाम आणि मंदिर वगैरे बांधून नंतर ते असंच सोडून देणं किंवा एंटरटेनमेंटसाठी त्याचा यूज करणं हे हिंदू राष्ट्रामध्ये कधीच मान्य नव्हतं. त्याची प्रकृती आपल्याला इथे पाहायला येते की जे पवित्र मंदिर आहे त्याची त्यावेळची संपूर्ण ह्या पॅसेजमधली ड्रेनेज सिस्टम आजही इथे अवेलेबल आहे आणि प्रत्येकाला ड्रेनेज लाईन्सने कनेक्टेड केलेला आहे. सो पाण्याचा पावसाळ्यातला जो फ्लो आहे तो कंट्रोल केला जाईल आउटलेटसाठी. हम्पीमध्ये पाहिलेला आपण 2 स्केल आर्टिफॅक्ट्स त्याचं एक प्रतीक इथे देखील आहे, जिथे सिंह आणि हत्ती, सिंहाची शिकार करण्यासाठी हत्तीद्वारे म्हणजे हत्तीचा यूज केला जात असे प्रॉपर हाईटसाठी. ते एक चित्र आपण पाहू शकतो. शिवाय इकडे हत्ती, एका शिल्पामध्ये हत्ती, घोडा, समोर बैल आणि त्यावर सिंह असं एक 3D आर्टिफॅक्ट आहे. भरपूर जणांनी मला प्रश्न विचारला होता आणि भरपूर जणांच्या मनात हा प्रश्न असतो देखील की मंदिरासारख्या पवित्र जागेवरती काही कामशिल्प ज्यामध्ये एक नर आणि मादा प्रणय क्रीडा करत आहेत, ते सर्व मंदिरा ठिकाणी कोरण्याचा त्या काळचा काय हे होता म्हणजे उद्देश होता. तर त्यामध्ये बेसिक असं नॉलेज आहे की भूमितलापासून जेव्हा आपण निसर्गामध्ये नेचर्समध्ये इन्वॉल्ड होतो त्यानंतर आपल्या पर्सनल जेवढं काही समाज आहे, भूमितलापासून वरती जात असताना आपण निसर्गाच्या सानिध्यात येऊन समाज प्रबोधनाची कामं करत असताना, समाजात वावरत असताना आपले कामरस किंवा बाकीच्या कामेच्छा ज्या आहेत त्या सर्व दूर करून जेव्हा आपण देवी देवतांच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला मोक्ष म्हणजेच शिखराची प्राप्ती होते. सो अनुक्रमे इट्स अ बॉटम, देन निसर्ग जे हत्तीचं प्रतीक आहे, त्यानंतर समाज, नंतर कामेच्छा, नंतर देवता आणि नंतर वरती मोक्ष. नुसतंच लोड डिझायनिंगसाठी इकडे कॉलम डिझाईन केले नव्हते, तर त्यामध्ये एक विविध प्रकारची शिल्प देखील केली होती, ज्यामध्ये आपण क्लिअरली पाहू शकता की 2 ठिकाणी हे कॉलम लोड तर घेत आहेत, वरती असलेला हजारो टन पत्थराचा हे करत, पण खाली एवढ्या डिटेलमध्ये यांनी ही दशभुज मूर्ती बनवलेली आहे, ज्याच्या हाताचे डिटेल्स आणि फिंगर डिटेल्स, फिंगर्सवरती असलेले नख पण क्लिअरली अजून आपण पाहू शकतो. मंदिराच्या समोर असलेले 2 कीर्तिस्तंभ हे त्यावेळच्या नगररचनेचेच फक्त आणि कलाकृतीचेच फक्त साक्ष देत नाहीत, तर गाईडच्या म्हणण्याप्रमाणे ह्या दोन्ही कीर्तिस्तंभावरती वरती जसं आपण दीपस्तंभ असतात प्रत्येक मंदिराला, त्याच्यावरती रात्रीची आग लावली जात असे, जेणेकरून मंदिराच्या बाहेरून खालून बॉटमला जर कोणाला लँडमार्क हवं असेल रात्रीच्या वेळेला तर हे 2 कीर्तिस्तंभ त्याचं काम करत असेल. शिवायच मंदिर प्रांगणांमध्ये जे काही लाईटचं काम असायचं रात्री, विद्युत रोषणाई, ती इथे कव्हरअप केली जात असे. मंदिर एंट्रन्सच्या समोरच 2 सुंदर असे हत्तीशिल्प होते, पण त्यावेळच्या तत्कालीन मुघल सैन्याने ते शिल्प तोडलेले आहेत आणि त्यासाठी लावलेले सुरुंग, त्यासाठी केलेले होल आजही इथे आपण पाहू शकतो. सो दॅट्स द ग्रेटेस्ट डॅमेज हिंदू राष्ट्र हॅड इन एन्शियंट हिस्ट्री बाय मुघल्स. त्यावेळच्या प्री डिझाईनप्रमाणे हे जे होल्स आहेत हे स्ट्रेट जरी असते तरी आपल्याला समजले असते, बट इट्स कर्व्ड बाय नेचर. सो त्यावेळची चिझल कशी लागली असेल आणि त्यांच्यामध्ये किती प्रावीण्य असेल त्या कलाकारांमध्ये त्याचा अंदाज आपल्याला येतो. त्यावेळेला टॉप टू बॉटम आणि इनसाईड आऊट कार्विंग करत असताना संपूर्ण जे शिल्पकार होते त्यांचं एक पद्धत कशी होती ती आपल्याला इथे पाहायला भेटतं. जसं इथे आपण हॉरिझॉन्टल आणि इथे खाली व्हर्टिकल चिझल मार्क्स आपण पाहू शकतो, जे त्याने त्यावेळेला टॉप टू बॉटम आणि इनसाईड आऊट कार्व केलेले आहेत, जेणेकरून पूर्ण एवढ्या पोर्शनमध्ये त्याला काहीतरी पुढे नक्षीकाम करायचं असेल आणि तेच आपण इथे थ्रू आऊट सगळ्या काव्सवरती पाहू शकतो, जे काम अपूर्ण राहिलेलं आहे अजूनपर्यंत. काही ठिकाणी त्यांनी मार्किंग्स पण कंडक्ट केलेले आहेत. हा कसा होल केला असेल तोही स्ट्रेट नाही आहे, कर्वमध्ये आहे.
प्रत्येक स्तंभाच्या समोर एक एक असे ऑलमोस्ट मोर दॅन 100 इथे शिल्प आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला देवी देवता, विष्णूची दशावतार, नंतर 11 रुद्र ह्या सर्वांचं प्रतीक आपल्याला पाहायला भेटतं. इथे नरसिंह आहे, इथे पद्मनाभन मूर्ती आहे, ज्यामध्ये आपण विष्णू, ब्रह्मा आणि खाली इथे शिवलिंग पाहू शकतो. आतल्या मूर्तींमध्ये इथे आपल्याला रावण जो कैलास पर्वत उचलायला गेला होता त्यावेळेचं प्रतीक दाखवलेलं आहे. जो रावण त्याने कैलास पर्वत शिवलिंगा स्वरूपात उचलायचा प्रयत्न केला, त्याचं एक मुंडकं प्लस जे त्याला आपण दशानन म्हणतो तसे हे टोटली 9 त्याचे शिर आहेत, जे इथे कैलास उचलण्याचा जो प्रसंग होता तो दाखवण्याचा प्रयत्न केला. रावण येऊन पुढे स्तोत्र म्हणतो, त्यामध्ये नंतर पुढे आपले शिवपार्वती यांना ते ऐकू जातं आणि जेव्हा तो उचलायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण इथे पाहू शकता शंकराच्या हातामध्ये शिवलिंग आहे आणि त्याचा एक पाय ज्याने कैलास पर्वत जो आहे तो खाली दाबण्याचा प्रयत्न केला होता, तो प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. पुढे गेलं असता आपल्याला सीता स्वयंवरामधील श्रीरामचंद्रांनी उचललेल्या शिवधनुष्याचं चित्रीकरण इथे केलेलं आहे आणि खूप सुंदर असं शिल्प आहे. शिवाय इथे शंकर आणि पार्वती यांच्यामधील चर्चेचं शिल्प आहे. इथे भगवान विष्णूंची सुंदर अशी मूर्ती आहे. पुढे खांबातून निघणारे नरसिंह हे कोरलेले आहे. त्रिदेवांपैकी एक असलेले भगवान विष्णूंचं सुंदर असं शिल्प इथे कोरलेलं आहे. सोबतच भगवान शिवशंकराचं शिल्प इथे कोरलेलं आहे. हे कसं ओळखायचं तर मूर्तीच्या इथे जी आयुधं आहेत, जसं त्रिशूळ झालं, इथे देवी पार्वती आहे आणि इथे नंदी आहे. विष्णूंच्या इथे आपण पाहू शकतो की विष्णूंचे असलेले शंख आणि कमळ, देवी लक्ष्मी आणि हत्ती आहेत आणि सोबतच इथे पुढे त्रिमूर्ती देखील आहे. ब्रह्मदेवाची एकमुखी मूर्ती आहे, ज्यामध्ये आपल्याला विष्णू, भगवान शिवशंकर, नंतर ब्रह्मदेव आणि त्यांच्यामधून एकत्रित शिवाचं जे स्वरूप आहे त्यामधून निर्माण होऊन नंतर त्रिदेवांची निर्मिती झाली होती, ज्याच्यामध्ये आपण तिन्ही मुख पाहू शकतो. आणि फायनली सेकंड फ्लोअरला आपण पोहोचलेलो आहोत प्रसिद्ध अशा कैलास मंदिरमध्ये, ज्याचे अगेन खांब हे लाखो टन वजनाचे आहेत आणि ते टॉप टू बॉटम काव केलेले आहेत सुंदर नक्षीकामासोबत. आणि आतमध्येच आपण पाहू शकतो सुंदर असं शिवलिंग आहे, ज्याची वरून टॉपपासून लाईटनिंग सुविधा देखील केलेली आहे, जेणेकरून आपल्याला ते पाहायला भेटेल क्लिअरली. आणि हे माझं संपूर्ण याच्यात पाहिलेलं 3रं मोठं शिवलिंग आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात इथे आतमध्ये शिवलिंग आहे, ज्याचं आउटलेट इथून दिलेलं आहे. अगेन हे 1 पीस स्टोनमध्ये काव करत इथून बाहेर येतं आणि इथे लोटस पात्र होतं, ज्यामध्ये देखील हे सर्व गोमुखातलं शिल्प बाहेरून पाणी पडून नंतर इथून आउटलेट होत असे आणि जे ड्रेनेजमधून तिथून बाहेर जात असे. हे 1 पीसमध्ये काव करणं खूपच अवघड आहे. स्टील त्यांनी करून दाखवलेलं आहे. इथे गोमुख होतं जे तोडलेलं आहे. मंदिराच्या सेकंड फ्लोअरवरतीच 1 पीसमध्येच असताना इथे भगवान श्री गणेश, कार्तिकेय, पार्वती, नंदी यांच्या खूप साऱ्या प्रतिमा होत्या, ज्या आतून सध्या तोडलेल्या आहेत. सभामंडप सध्या एम्प्टी आहे. त्यावेळचे जिओटेक्निकल आणि जिओलॉजिकल शास्त्र किती प्रगत होतं हे आपल्याला म्हणजे इथे दिसतं की कुठल्याही सोनार किंवा लायडार इक्विपमेंटशिवाय एवढा मोठा स्टोन एखाद्या ठिकाणी त्याचं स्टडी करणं आणि त्यानंतर हे असं काहीतरी भव्य दिव्य निर्माण करणं, तेही 1 पीसमध्ये. जस्ट इमॅजिन, हा टॉपपासून 50 फूट जर खाली आल्यानंतर इथे माती लागली असती किंवा जर इथे मृदा हार्ड स्टोन न भेटता डायरेक्टली काहीतरी वॉटर बॉडी वगैरे सापडली असती तर हे सर्वच्या सर्व शिल्प फेल गेलं असतं. बट तसं झालेलं नाही आहे. हे इट्स टॉप टू बॉटम हा 1 पीस रॉक आहे आणि त्यात हे काव करून दाखवलेलं आहे. जिओटेक्निकल सायन्सशिवाय त्यावेळचं हस्तशिल्प, शिल्पकार यांचं नॉलेज, आर्किटेक्चरल फॅक्ट्स, सिव्हिल फॅक्ट्स किती प्रगल्भ होते याचा देखील अंदाज येतो. संपूर्ण शिल्पकार करत असताना त्याच्या डिझायनिंगमध्ये कुठे आपल्याला फॉल्ट दिसत नाही किंवा जे एक्झिक्युशन आहे डिझाईनचं त्यामध्ये देखील कुठेही
अजिबात फॉल्ट दिसत नाही. सर्व काही सिमेट्रीमध्ये आहे. जर एक मोठी चूक आणि संपूर्ण जे शिल्प आहे ते फेल गेलं असतं, बट स्टील त्यांनी हे इनसाइड आउट करून दाखवलं आहे. आपण असं म्हणतो की ह्या वेळच्या काळातसुद्धा 3D आर्टिफॅक्ट स्टोनमध्ये काम करणं कटिंग मशीनद्वारे किंवा प्रेशर मशीनद्वारे देखील खूप अवघड आहे. आणि त्यावेळची टेक्नॉलॉजी बघा, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल तर यांनी काम केलेलंच आहे, पण टॉप ॲक्सिसला पण यांनी मूर्ती छतावरती अपसाईड डाऊन काम केलेली आहे, तीही 3Dमध्ये. त्यावेळच्या नगररचनेनुसारच समोर इथे समामंडप आहे, नंतर नंदी मंडप आहे आणि त्यानंतर मुख्य मंदिर. दोन्ही बाजूला 2 कीर्तिस्तंभ आहेत आणि हत्ती. आत्ताच्या सिव्हिल टेक्नॉलॉजीमध्ये अशक्य असलेली गोष्ट, टॉप टू बॉटम कन्स्ट्रक्शन, फ्रॉम अपसाईड डाऊन कन्स्ट्रक्शन, हे त्यांनी त्यावेळेला फक्त चिझल आणि हॅमरने म्हणजे चिनी हतोडीने करून दाखवलेलं आहे. जसं आत्ताच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे पहिलं फाउंडेशन, नंतर कॉलम, नंतर बीम, नंतर स्लॅब, नंतर टॉप असं काम केलं जातं. त्यावेळेला फर्स्ट शिखर, नंतर स्लॅब, नंतर बीम, नंतर कॉलम आणि नंतर फाउंडेशनला पोचलेले आहेत. राष्ट्रकूट राजाच्या संपूर्ण वंशाने सुमारे 10 पिढ्यांमध्ये ह्या मंदिराची निर्मिती केलेली आहे. 10 पिढ्या म्हणजेच जर एका माणसाचं आयुष्य 80 वर्ष आपण कन्सिडर केलं ऑन ॲन ॲव्हरेज, तर सुमारे 80 गुणिले 10 म्हणजेच 800 वर्ष ह्या मंदिराचं काम चालू होतं. म्हणजे जस्ट इमॅजिन की 800 वर्षापूर्वी जी डिझाईन केलेली आहे ती मी आजही इथे काव करत आहे, ऑन पेपर, ऑन डॉक्युमेंट. गाईड्सच्या म्हणण्याप्रमाणेच कैलास मंदिर ही केव नंबर 16 आहे. अशा इथे टोटल 33 आहेत आणि त्यावेळचं एक कल्चरल किंवा पॉलिटिकल हब म्हणून ह्या जागेची निर्मिती आणि चयन केलं होतं की संपूर्ण जे मंदिर आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे, अर्थात पूर्ण डोंगरच, हा एक कल्चरल हब म्हणून तत्कालीन राजव्यवसायामध्ये आणला जाईल आणि लोकप्रबोधनाचं, जनप्रबोधनाचं कार्य इथे कंप्लीट करण्यात येईल. शिवमंदिराच्या समोरच हा नंदी आहे, जो मुघल साम्राज्याने त्यावेळेला तोडलेला आहे. पण अगेन इट्स अ 1 पीस कार्विंग आणि आपण पाहू शकतो की तोडल्यानंतरही हा जर एवढा सुंदर दिसत असेल तर ॲक्च्युअल हा किती सुंदर असेल. आणि समोरच आहे ते शिवलिंग. ते म्हणतात ना, भाई फिरायची किती आवड आहे तुला, तर भारतीय चलनाच्या 20 रुपयाच्या नोटेवर असलेलं एलोरा की गुफा हे बघण्यासाठी मी आलेलो आहे कैलास मंदिर एलोराला. आज हे देखील ड्रीम कंप्लीट झालेलं आहे माझं. संपूर्ण शिल्प 1 पीस काव करत असताना देखील डिझायनिंगमधले सर्व ॲस्पेक्ट आणि प्रॉस्पेक्ट त्यांनी तंतोतंत पाळलेले आहेत. जसं मेन शिवमंदिराच्या वरचा कळस, नंदी मंडपावरचे 4 हत्ती, 4 सिंह यांचे डिझाईन्स आणि गोपुरम डिझाईन तेही 3Dमध्ये, आणि सभामंडपावरती बसलेले नर्तक आणि पुजारी, शिवाय मुख्य गोपुरमचे डिझाईन. त्यावेळचे डिझाईन्स आणि त्यांचं केलेलं एक्झिक्युशन हे किती प्रॉपर मॅनेजमेंटसोबत होतं याचं प्रतीक म्हणजे कैलास पर्वत आहे. सुमारे 2 लाख टन रॉक कट करून 1 पीस सिंगल कार्व्ड एक असं मंदिर निर्माण करणं, टॉप टू बॉटम अँड इनसाइड आउट, हे त्यावेळच्या काळात मुश्किलच होतं. आणि सुमारे 800 वर्षाचा कालावधी इथे पूर्ण बांधलेला आहे. आणि याचे डिझाईन्स पण एवढ्या प्रॉपर आहेत, जसं समोरून पाहता मंडपावरचे हे शिव कोणालाच दिसणार नाहीत, तरी देखील आर्टिलॉजिकल फॅक्ट्सनुसार हे बनवलेले आहेत. मंदिराची सिमेट्री, त्याचं संपूर्ण बांधकाम शैली आणि त्याच्यावरचे असलेले डिझाईन, जसे अटॅकिंग पोजमध्ये इथे आपण 4 सिंह पाहू शकतो मेन कळसाच्या 4 बाजूला ॲट सेम डिस्टन्स विथ सेम सिमेट्री इन हार्ड स्टोन. हे जवळपास अशक्य आहे. सर्वात भित्रापराणी आपली खारुताई. सो अनदर फॅक्ट ऑफ कैलास मंदिर, याचं मेन जी आर्किओलॉजिकल आणि जिओलॉजिकल पोझिशनिंग आहे ती कैलास मंदिर इथे समोर असलेलं 12वं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव आणि त्याच्या समोर असलेलं
अहिल्यादेवी होळकर यांचं 100 कुंड हे तीनही एका सिरीजमध्ये आहेत. त्यावेळेला राजमार्गामध्ये कुंडातून पाणी घेऊन आपलं जे ज्योतिर्लिंग आहे तिथे त्याची पूजा अर्चना करून राजा सरळ मार्गे इथे येत असे आणि ह्या मंदिरात देखील शिवलिंगाची पूजा करत असे. तर नवीन टेक्नॉलॉजी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनुसार हा जो मेन पथ होता म्हणजे कुंड ते घृष्णेश्वर टेम्पल आणि ते कैलास मंदिर हा सरळ रोड आता नाहीसा झालेला आहे. मध्ये गार्डन्स वगैरे आहेत त्यामुळे आपल्याला फिरून फिरून यावं लागतं. पण हे तीनही जिओलॉजिकल कंडिशननुसार एका सिरीजमध्ये आहेत. त्या साईडला आपण वॉटर बॉडी पाहू शकता. मध्ये इथे शिवलिंग आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि इथे कैलास टेम्पल कार्विंगसाठी सुमारे 800 वर्षांचा कालावधी लागला आणि तत्कालीन जी राणी होती तिला स्वप्न पडलं होतं की मला असं बांधायचं आहे शिवलिंग आणि त्याचं संपूर्ण मंदिर. म्हणून तिने 40 दिवसांचा उपवास देखील ठेवला होता. पण राणी 40 दिवसाच्या उपवासानंतर कदाचित राहणार नाही. ह्या अनुषंगाने राजाने सर्वप्रथम इथे जो टॉप आहे मंदिराचा कळस आणि त्याची जी डिझाईन आहे ती कार्व केली होती. कैलास टॉप आणि नंदी मंदिर बांधून देखील राणीचा हट्ट पूर्ण झाला नाही. म्हणून त्याने जसं आपल्या आत्ताच्या टर्ममध्ये आपण म्हणतो की प्रोटोटाईप आणि मॉड्यूल, तर ॲक्च्युअल जे प्रोटोटाईप आहे मॉडेल जे आहे ते ह्या साईडला बनवलं होतं की कसं शिवशंकराचं मंदिर दिसेल म्हणून. आणि त्याचं टेस्टिंग पूर्ण इथे कंप्लीट झाल्यानंतरच बाजूला ह्या संपूर्ण रॉकमध्ये हे एक्झॅक्ट मॉडेल तयार केलेलं आहे. तर आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध श्री भद्रा मारुती मंदिराजवळ आणि हे छान वाटलं. श्री भद्रा मारुती मंदिर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. भद्रा मारुतीची खासियत म्हणजे इथे मारुतीची मूर्ती ही झोपलेल्या अवस्थेत आहे, निद्रावस्थेत आहे. जस्ट आपला दौलताबाद किल्ला फिरून पूर्ण झालेला आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्या कारणाने व्हिडिओ शूटिंग करू नाही शकलो. बट इथे समोर आपल्याला चांद मिनार दिसत आहे. आतमध्ये प्रसिद्ध अशी मेंढा तोफ आहे आणि दौलताबाद हे नाव औरंगजेबाने या किल्ल्याला दिलेलं आहे. ॲक्च्युली या दुर्गाचं नाव देवगिरी फोर्ट आहे, जे आपलं मराठी नाव आहे. इसवी सन 1200च्या काळापासून हा किल्ला बांधण्यात आला होता आणि 1378 साली दिल्लीहून राजधानी भारताची देवगिरी किल्ल्यावरती आणली होती. त्यानंतर काही राजकीय आणि तत्कालीन कारणांमुळे परत एकदा देवगिरीवरून जी राजधानी आहे ती शिफ्ट करण्यात आली होती दिल्लीला. संपूर्ण भारतात असलेल्या मेन 3 दुर्ग प्रकारांपैकी म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि भुईकोट या कॅटेगरीमध्ये, भुईकोट या कॅटेगरीमध्ये येतो आपला देवगिरी किल्ला, जो जमिनीच्या समांतर लेवलपासूनच लगेच स्टार्ट होतो. म्हणून याला भुईकोट असं म्हणतात. जे दुर्ग पाण्यात बांधले जातात त्यांना जलकोट असं म्हटलं जातं आणि जे डोंगरावर अर्थात सह्याद्रीवरचे आहेत त्यांना प्रॉपरली दुर्ग असं म्हटलं जातं. चांद मिनार समोरच आतमध्ये प्रसिद्ध अशी मेंढा तोफ आहे. त्याचे फोटोग्राफ्स आपण काढलेले आहेत, नंतर मी पोस्ट करतो. आतमध्ये सुंदर असा तोफखाना आहे ज्यामध्ये जवळपास 51 तोफ त्यावेळचे विविध रेंजेसचे, विविध ओकेजनसाठी निर्माण केलेले, विविध स्टाईलने निर्माण केलेले असे तोफ आहेत. त्यांचे फोटो मी लवकरातच पोस्ट करेन. गिरिदुर्गांप्रमाणेच सेफ्टीसाठी आतमध्ये जसे भुईकोट आहेत तर त्यांना वेगळी काही कातळ कड्यांची अशी सुरक्षा नसते. सो आतमध्ये झिगझॅग पॅटर्न्समध्ये, गोमुख पॅटर्न्समध्ये खूप मोठीशी अशी एंट्री आहे, जेणेकरून दुश्मनाने आक्रमण केल्यानंतर पण त्याला खूप जास्त कन्फ्युजन निर्माण होत राहील की नक्की जायचं कुठे आहे. लोखंडी पुलापर्यंत जरी सैन्यशस्त्र पोचलं तरी पण आतमध्ये जाणं एवढं काही इझी नाही आहे सैन्यासाठी, कारण एक अंधेरी केव्ज म्हणून आहे आतमध्ये आणि त्याच्यामध्ये आजच्या टायमालाही मोबाईलची टॉर्च लावूनही वरती चढणं जवळपास तो एक 70 ते 80 डिग्रीचा क्लाइंब आहे. मुश्किलच आहे आणि अनइव्हन स्टेप्स जाणून बुजून बनवलेले आहेत, जेणेकरून शत्रू सैन्य आतमध्ये जाऊ शकणार नाही. अंधेरी केव्सच्या बाजूलाच एक भूलभुलैया देखील आहे, जे दोन्ही रस्ते जवळपास म्हणजे एक राईट आणि एक लेफ्ट असंच आहे आतमध्ये. भूलभुलैयामध्ये जर आपण गेलो तर परतीचा प्रवास हा तसा पण खूप डिफिकल्ट आहे आजच्या काळातही. त्यावेळेला तर ते पूर्ण ब्लॅकआउटच आहे आणि सोबतच तिथे शत्रू जर एकदा अडकला आतमध्ये तर मग गरम तेलाचा मारा किंवा भाले फेक किंवा धनुष्यबाणाने त्यांच्यावरती अटॅक्स किंवा स्वतःच तो शत्रू जातानाच खोल दरीत सुळे असतात खाली, त्याच्यामध्ये जाऊन पडतो आणि मृत्यू पावतो, अशी संरचना आहे.